नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, IBPS मार्फत पीओ रिक्रुटमेंट 2026 ही जाहिरात जी आहे ती निघालेली आहे आणि वेगवेगळ्या सरकारी बँकेमध्ये तब्बल 6,715 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि या पदांकरता कोणत्याही शाखेतील पदवीधर जो आहे तो अप्लाय करू शकतो. आणि या संदर्भामध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण सांगणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर प्रोबेशनरी ऑफिसरच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये 6,715 जागा असून एज लिमिट मिनिमम 20 वर्ष असून मॅक्झिमम 30 वर्ष देण्यात आलेलं आहे. या संदर्भामधलं क्वालिफिकेशन डिग्री तुमचं ग्रॅज्युएशन हे कोणत्याही शाखेतील पाहिजे. यासोबतच जे पार्टिसिपेंट बँक्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आपल्याला पाहिजेत, त्याच्यामध्ये बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, त्याशिवाय पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकरता ही जाहिरात निघालेली आहे. आणि प्रत्येक बँक वाईज आपल्याला जे काही जागांचं विवरण आहे ते आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ज्या काही कास्ट आहे त्या कास्टनुसार सुद्धा जागांचं जे काही समांतर आरक्षण आहे ते सुद्धा आपण आपल्या या स्क्रीनवरती पाहताय. जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे या परीक्षांकरता मी मूळ PDF सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपलं सिलेक्शन प्रोसेस जे आहे ती ऑनलाईन टेस्ट होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होईल. आणि या पदाला अप्लाय करण्याकरता आपल्याला SC ST आणि दिव्यांग कॅन्डिडेट करता बघा ₹175 फी असेल. यासोबतच बाकी जे काही कास्ट आहे त्यांच्याकरता ₹850 इन्क्लुझिव्ह ऑफ GST असेल. आणि आपल्याला अप्लाय हे ऑनलाईन पद्धतीने या पदांना अर्ज करायचा आहे. या संदर्भामध्ये आपल्याला सिलेबस सुद्धा PDF मध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये जे काही प्रिलिम एक्झाम होणार आहे आणि मेन एक्झाम होणार आहे त्याचा सुद्धा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. जी प्रिलिम एक्झाम आहे ती बघा तुम्हाला 60 मिनिटांची एकूण 100 मार्काची एक्झाम होणार आहे. आणि जी काही मेन एक्झाम होणार आहे ती बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये इसे आणि कॉम्प्रेन्शन, त्याच्यामध्ये बघा इंग्लिश सब्जेक्टचं सुद्धा सेपरेट एक तुम्हाला 30 मिनिटाची ती एक्झाम होणार आहे. आणि यासोबतच 200 मार्काची तुम्हाला मेन एक्झामिनेशन असेल, 160 मिनिट त्याकरता वेळ असेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, यासोबतच जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस याचं सुद्धा नॉलेज असणं गरजेचं आहे. यासोबतच डेटा अनालिसिस आणि इंग्लिश लँग्वेजला सुद्धा तेवढंच त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. यासोबतच आपल्याला ज्या काही तारखा लक्षात ठेवायच्या आहेत त्या तारखांमध्ये सुद्धा आपण बघू शकता शेवटची तारीख जी आहे ती 21 जुलै 2026 असून या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही www.ibps.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. आणि या संकेतस्थळावरती आपल्याला जो अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे. या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. त्याच्या सुरुवातीलाच यांनी जी तारीख आहे ती तारीख दिलेली आहे. याच्यामध्ये 21/7/2026 ही तुमची अंतिम दिनांक इथं असणार आहे अप्लाय करण्याकरता. यासोबतच आपल्याला या जाहिरातीमध्ये जाहिरात ही फार मोठी जाहिरात आहे. ज्याच्यामध्ये आपण पूर्ण जाहिरात पाहणार नाहोत. बाकी ज्या काही ठळक गोष्टी आहेत त्या ठळक गोष्टीमध्ये आपल्याला ज्या काही बँक्स मगाशी मी सांगितल्या त्या बँक तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. कॉम्पेन्सेशन जी काही स्केल दिलेलं आहे ते जवळपास तुम्हाला 85,920 पर्यंत तुम्हाला मिळत आहे. इलिजिबिलिटीमध्ये तुम्ही बघू शकता इलिजिबिलिटी यांनी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये एनी कॅन्डिडेट फ्रॉम एनी ब्रांच, ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी ब्रांच त्यांनी दिलेलं आहे. आणि यासोबतच सिटीझन ऑफ इंडिया हे सुद्धा यांनी दिलेलं आहे. यासोबत आपल्याला काही कॅटेगरी करता एज रिलॅक्सेशन, मी जे तुम्हाला कमाल वयोमर्यादा 30 वर्ष सांगितली त्याच्यामध्ये SC कास्टला 5 वर्ष दिलेली आहे, OBC करता 3 वर्ष, त्यासोबत दिव्यांग कॅन्डिडेट करता 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन करता बघा तुम्हाला 5 वर्षाचं एक्सटेन्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे. यासोबतच आपल्याला याच्यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस वगैरे याची सुद्धा तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. यासोबतच आपल्याला एक्झामिनेशनची असणारी फीज आणि यासोबतच काही अटी शर्ती
दिव्यांग लोकांकरता जे काही तुमचे नॉर्म्स आहेत ते सुद्धा अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. कॉल लेटर वगैरे याची सुद्धा गोष्टी यांनी इथं दिलेली आहे आणि कॉल लेटर वगैरे या गोष्टी येणार आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काही ॲनेक्स्चर असतील त्या ॲनेक्स्चर सुद्धा दिलेले आहेत. डूज डोंट्स दिलेले आहेत. फॉर्म कसा भरावा या संदर्भात पण यांनी गाईडलाईन्स दिलेली आहे आणि या पीडीएफच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला जे काही तुम्हाला लागणार असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे सुद्धा इथं फॉर्मॅट्स दिलेले आहेत आणि जवळपास 54 पानांची ही जाहिरात असून या संदर्भामध्ये आपल्याला अगदी जी हे जे तुम्हाला चार्ट दिसतोय याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर्स आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातली एक्झामिनेशन सेंटर्स फक्त आपण बघूया. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ओके. तर इथं महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या ठिकाणी तुम्हाला जे एक्झामिनेशन सेंटर आहेत प्री एक्झामिनेशनची आणि मेन एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे ते अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे असणार आहे. तर मित्रांनो जाहिरात मोठी आहे. आपल्याला वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला या संदर्भातली जी काही मूळ जाहिरात आहे, ती मूळ जाहिरात आपल्याला नक्की ही तुम्हाला तिथे डाउनलोड होईल. तर मित्रांनो या संदर्भामध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.